नमस्कार. युनिक स्टोरीज चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक आहे. तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केलेली आहे. शांभवीचा लग्नानंतरचा पहिला दिवस असतो. घरात सकाळीच पूजेची तयारी चाललेली असते. शांभवीचा नवरा अतुल हा पण तयारी करत असतो. शांभवीने छान नऊवारी साडी पूजेसाठी घातलेली असते. दागिने घातलेले असतात, त्यामुळे शांभवीच्या सौंदर्यात अजूनच भर पडलेली असते. शांभवी तयार होऊन बाहेर येते. घरातले सगळेजण तिला बघतच राहतात. सगळ्यांच्या बरोबर शांभवीला पाहून अतुलच्या नजरासुद्धा उंचावतात. तो सुद्धा तिच्याकडे पाहतच राहतो. अतुल व शांभवी यांची पूजा होते, देवदर्शन होते. त्यांच्या घरी बरेच पाहुणे असतात. त्यातले काही उत्साही त्या दोघांची खोली सजवतात. हे सगळे बघून शांभवीला खूप लाज वाटत असते. ती खोलीत अतुलची वाट पाहत बसलेली असते. बराच वेळ झाला तरी अतुल खोलीत आलेला नसतो. शांभवी वाट बघून बघून तिथेच तिला डोळा लागतो. हा मित्रांबरोबर पार्टी करत असतो. त्याचे मित्र त्याला मुद्दाम चिडवत असतात. मध्यरात्री शांभवीला जाग येते, तर तिच्या शेजारी कोणीतरी आहे हे जाणवते. इतर मुलींप्रमाणे शांभवीची पण नवीन आयुष्याबद्दल बरीच स्वप्ने होती. अतुल शांभवीला पाहायला आला होता तेव्हापासून ती त्याच्या प्रेमात पडली होती. अतुल हा इंजिनियर होता. स्वभावाने पण एकदम चांगला होता. दोघांची जोडी एकमेकांना अगदी अनुरूप होती. लग्नाच्या त्या पहिल्या रात्री शांभवीच्या अंगाला स्पर्श झाल्यामुळे तिला जाग आली होती. शांभवीने स्वतःला अतुलच्या स्वाधीन केले होते. शांभवी मनातून आनंदी असते. वैवाहिक सुख तिला मिळालेले होते. शांभवी गोड स्वप्नात असते. तिच्या कानावर घरातील बोलण्यांचा आवाज येतो. ती पटकन डोळे उघडते. तिला वाटते, आपल्याला उठायला उशीर तर झाला नाही ना. आईने सांगितले होते सकाळी लवकर उठायचे म्हणून. शांभवी जवळच ठेवलेला तिच्या फोनमध्ये टाईम पाहते, तर त्यात पहाटेचे 5:30 वाजले होते. ती शेजारी अतुलकडे पाहते, तर तिथे कोणीच नसते. शांभवी उठून खोलीत सगळीकडे अतुल कुठे बाथरूममध्ये आहे का काय हे पाहत असते, तर अतुल हा कुठेच नसतो. शांभवीला रात्री त्याच्याबरोबर घालवलेला क्षण न क्षण आठवत असतो. शांभवी मनात विचार करते, अतुल एवढ्या पहाटे लवकर कुठे गेला असेल? घरातले पण रोज इतक्या लवकर उठतात का? ती ह्या सगळ्या विचारात असतानाच तिला थोड्या मोठ्या आवाजात अतुलशी घरातले बोलतायत असा आवाज येतो. शांभवी दाराजवळ येते. थोडं दार उघडून बाहेर पाहते. अतुल हा खाली मान घालून उभा असतो. त्याची आई व काकू त्याला ओरडत होते. आई त्याला रागवत होती. तुला कळते का, आज तू त्या पोरीला एकटीला सोडून बाहेर थांबलास. पहिल्याच दिवशी असा वागलास तर ती तुझ्याबद्दल काय विचार करेल? मित्रांबरोबर वेळ घालवायला तुला हीच वेळ मिळाली होती का? असे आई त्याला बोलत असते. शांभवी म्हणते, अतुल तर रात्री माझ्याबरोबर होते, तरी आई त्याला का बोलतायत? आणि अतुल पण शांतच का बरं उभे आहेत? कदाचित अतुल हे रात्री उशिरा खोलीत आले त्यामुळं आई चिडले असतील, असं समजून शांभवी तिचं आवरण्यासाठी जाते. शांभवी अंघोळ करून बाहेर येते, तर खोलीत अतुल असतो. शांभवी त्याला बघून खूप लाजत असते. अतुल शांभवीजवळ येतो. तिला म्हणतो, सॉरी शांभवी, खरं तर मी कधी अशा पार्ट्या वगैरे करत नाही, पण काल मित्रांनी माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी गडबड केली होती, त्यामुळे मला काही कळालेच नाही. आणि अशा अवस्थेत पहिल्याच दिवशी तुझ्यासमोर यायचे नव्हते मला, म्हणून मी रात्री खोलीत आलो नाही. पण परत अशी चूक होणार नाही. अतुलचे बोलणे ऐकून शांभवी खालीच कोसळते. अतुलला वाटते लग्नाच्या दगदगीमुळे झोप झाली नसावी, म्हणून तिला असे झाले असेल. तिच्या तोंडावर पाणी शिंपडतो. शांभवी डोळे उघडते व अतुलकडे बघून रडू लागते. अतुलला काही कळेना शांभवीला नक्की काय होते ते. तो शांभवीला म्हणतो, काय झाले, तू रडतेस का? मी म्हणालो ना, परत असे नाही वागणार. काही केल्या शांभवी रडायची थांबेना. शेवटी अतुल म्हणतो, तुला तुझ्या घरच्यांची आठवण येते का? त्यांच्याशी बोलायचे आहे का? तू काहीतरी सांग, म्हणजे मला कळेल. का मी आईला बोलावू खोलीत? शांभवी अतुलला थांबवते. पुढे म्हणते, तुम्ही रात्री खोलीत आलाच नाहीत का? मग माझ्याबरोबर खोलीत कोण होते? अतुल म्हणतो, काय बोलतीस तू? मी रात्रभर मित्रांबरोबर होतो. हवं तर आईला विचार. तिने आत्ता मला तिथून बोलावून घेतले तेव्हा मी आलोय. मग तू काय तुझ्याबरोबर म्हणजे? अतुल एकदम शांत होतो. शांभवीने सांगितलेले सगळे ऐकून अतुलचे डोकं काम करत नसते. काय बोलावे, कसं बोलावे हे सुद्धा त्याला कळत नव्हते. शांभवी अतुलला म्हणते, हो, मला वाटले होते माझ्याबरोबर तुम्ही आहात,
म्हणून मी पण सुखाने विसावले होते, असे म्हणत ती परत रडू लागते. तिचे बोलणे ऐकून अतुल पण थोडा निशब्द झालेला होता. तरी परत स्वतःला सावरत तो शांभवीला धीर देतो. तिला समजावतो, तू आता अशी रडू नकोस, घरात खूप पाहुणे आहेत. मी या गोष्टींचा माझ्या पद्धतीने छडा लावतो. जे झाले ते खूपच भयंकर झाले. मी आत्ता बाहेर जाऊन सगळ्यांना जर हे सांगितले तर माझ्या आईवडिलांना धक्काच बसेल. तुझी पण बदनामी होईल. आधीच बाबांचे हार्ट सर्जरी झाली आहे. त्यांना हा असला प्रेशर सहन होणार नाही. तुझ्या भावना मी समजू शकतो, पण तू मला वचन दे, ही गोष्ट घरात कोणालाच कळू देणार नाहीस. तू घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आपण लग्नात एकमेकांना साथ देऊ अशी शपथ घेतली आहे. असे बोलून अतुल शांभवीचे थोडे मनोधैर्य वाढवतो. पण शांभवीच्या डोक्यातून काही केल्या तो विचार जात नसतो. अतुल पण मनातून पार तुटलेला असतो. त्याच्यासाठी पण हा धक्का पचवणे सोपे नव्हते. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पार ओसरलेला असतो. अतुलची आई शांभवीला आवाज देते. शांभवी बाहेर येते. अतुलची आई शांभवीला बघून म्हणते, तू तर लवकर उठली. मला वाटले तू अजून आवरले नसशील म्हणून आवाज दिला. आत्ता घरात पाहुणे आहेत, कोणी नावं नको ठेवायला म्हणून तुला आवाज दिला. शांभवीला पाहून अतुलची आई शांभवीची मीठ मोहरी घेऊन दृष्ट काढते व म्हणते, कुणाची दृष्ट लागले काय माहिती, तुझा चेहराच उतरला आहे. अतुलला आज मी ओरडले आहे, परत तो असा कधी नाही वागणार. आज तुझा स्वयंपाकघरातला पहिला दिवस आहे, तर तू गोड काहीतरी एखादा पदार्थ बनव असे सांगते. शांभवी पण त्यांना हो म्हणते. पण शांभवी रात्रीच्या अंधारातला तो स्पर्श नेमका कोणाचा असेल ह्याचाच विचार करत असते. तेवढ्या तिच्यासमोर अतुलच्या नात्यातला एक जण पाणी पिण्यासाठी येतो. अतुलची आई त्याला बघून म्हणते, काय रे पियुष, पाणी हवं होतं तर आवाज द्यायचास, मी आणून दिले असते. पुढे त्या म्हणतात, तू पण रात्री अतुलबरोबर होतास का? पियुष म्हणतो, हो. पुढे आई म्हणते, पण मला तर तू दिसला नाही त्यांच्याबरोबर. तिचे ते शब्द कानावर पडताच शांभवी वर मान करून त्याच्याकडे पाहते. तर त्याची पण शरीरयष्टी अतुलसारखीच असते. तो पण जवळपास त्याच्याच वयाचा होता. पियुष पटकन नजर चुकवत बाहेर येतो. शांभवी म्हणते, हे कोण आहेत? आई सांगते, हा अतुलच्या आत्याचा मुलगा आहे. तो अतुल हे लहानपणापासून एकत्र आहेत. दोघांचे शिक्षण पण एकत्रच झाले आहे व आत्ता काम पण एकत्रच करतात. अतुलच्या आत्याला ह्याच गावात दिले, त्यामुळे त्या दोघांची लहानपणापासून भावाप्रमाणे राहतात. बोलता बोलता शांभवीचा शिरा तयार होतो. आई शांभवीला सांगते, तूच सगळ्यांना हा शिरा दे. आई सगळ्यांना नाश्त्यांसाठी बोलवते. शांभवीची सगळ्यांच्याबरोबर ओळख करून देते. सगळे आले तरी अतुल अजून खोलीतून बाहेर आलेला नसतो. आईला वाटते रात्रीच्या जागरणामुळे तो झोपला असावा. ती अतुलला बोलवण्यासाठी खोलीत जाते, तर अतुल कुठल्या तरी विचारात आहे हे तिला दिसते. आई अतुलजवळ जाऊन म्हणते, नको एवढे मनाला लावून घेऊस, ते खरंच चुकले म्हणून तुला आम्ही बोललो ना. चल आता नाश्ता करून घे, शांभवीच्या घरचे येणार आहेत. अतुल म्हणतो, आज का? आई म्हणते, तुमचे हनीमूनला जायचे बुकिंग आहे ना, मग एक दिवस तरी तिला तिच्या माहेरी जाऊन येऊ देत की. अतुल आईला म्हणतो, तू चल मी येतो. आई पुढे जाते. अतुल घरातल्या प्रत्येक पुरुष व्यक्तीबद्दल मनात तपासून पाहत असतो. एवढ्या खालच्या पातळीवर कोण जाईल? अतुल अजून आलाच नाही. नाश्ता करायला म्हणून शांभवीच शिऱ्याची डिश घेऊन खोलीत जाते. अतुल त्याच्या विचारात असतो. शांभवी त्याच्यासमोर डिश घेऊन येते व त्याला विचारते, पियुष हे स्वभावाने कसे आहेत? अतुल म्हणतो, का? तू काय त्याच्यावर संशय घेतेस का काय? शांभवी म्हणते, मी आत्ता डिश घेऊन येत होते तेव्हा ते अचानक माझ्यासमोर आले व मला त्यांचा धक्का लागला. ते पटकन सॉरी म्हणून पुढे गेले. त्यांनी माझ्याकडे पाहिले पण नाही, तरी मला त्यांचा झालेला स्पर्श हा ओळखीचा वाटला. अतुल शांभवीला म्हणतो, पियुष हा माझा नुसता आत्तेभाऊ नाही तर एक चांगला मित्र पण आहे. शांभवी म्हणते, तुम्ही मित्रांबरोबर होता, त्यात पियुष होता का? अतुल म्हणतो, हो, आमच्याबरोबर होता, पण नंतरचे मला आठवत नाही. शांभवी अतुलला सांगते, मगाशी आई त्यांच्याशी बोलत होत्या, त्या म्हणाल्या होत्या त्यांनी पियुषला तिथे पाहिले नाही म्हणून. अतुल शांभवीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. त्याला आठवते, पियुषने त्याला ड्रिंक घेण्यासाठी आग्रह केला होता. त्यानेच ग्लास अतुलच्या हातात दिला होता.
सगळा नीट विचार केल्यावर अतुलच्या मनात पण पियुषबद्दल शंका येऊ लागली होती. शांभवी अतुलला म्हणते, थोड्या वेळातच माझ्या घरातले येतील मला घ्यायला. मी गेले की परत येणार नाही. अतुल तिला म्हणतो, मी तुला आधीच सांगितले आहे, मी तुझा नवरा आहे. अशी अर्ध्यावर तुझी साथ नाही सोडणार. तुला न्याय तर मी मिळवूनच देणार. राहिला प्रश्न आपल्या नात्याचा, तर माझ्यासाठी तुझे शरीर नाही, तुझे मन, तू महत्त्वाची आहेस. आणि मला माहीत आहे तू मनाने ही माझीच आहेस. त्यामुळे मला ह्या असल्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. पुढे मनात काहीतरी विचार करून अतुल शांभवीला म्हणतो, मला तुझी साथ हवी आहे. करशील का तू मला मदत? शांभवी पण गंभीर आवाजात म्हणते, हो सांगा. अतुल म्हणतो, तू आज जाऊ नकोस. आपण उद्याचा प्लॅन कॅन्सल करू, काहीतरी कारण सांगून, पण ह्या गोष्टीचा छडा लावू. शांभवी म्हणते, हो पण घरातले येतील आत्ता. अतुल म्हणतो, मी फोन करून त्यांना काय सांगायचे ते बघतो. शांभवी ठीक आहे असे म्हणते, पण प्लॅन काय आहे? अतुल तिला सगळे नीट समजावून सांगतो. थोड्या वेळाने अतुल बाहेर येतो. आईला सांगतो त्याच्या कामात काहीतरी अर्जंट काम निघाले आहे, म्हणून त्याच्या साहेबांनी त्याला लगेच बोलावले आहे. पुढे अतुल आईला सांगतो, कदाचित उद्याचा प्लॅनसुद्धा आम्हाला कॅन्सल करावा लागेल. हे अतुल म्हणतो, आजच्या दिवस शांभवीला इथेच राहू देत, तिला उद्या घरी पाठव. आई पण ठीक आहे असं म्हणते. अतुलचे बोलणे ऐकून पियुष अतुलला विचारतो, काय झाले आहे? मला तर काही कळाले नाही. अतुल पियुषला सांगतो, साहेबांचे काहीतरी काम आहे, मला पण नाही माहीत. उद्या लवकरच जायचे आहे. त्याचबरोबर आत्ता पण मला अर्जंट मिटिंगला जावं लागणार आहे. आत्ता थोड्याच वेळात मिटिंग आहे. मला साहेबांनी बोलवले आहे, मी जाऊन येतो. अतुल पियुषला म्हणतो, आज घरातले पाहुणे जातील, तू घरात आईला मदत कर, लक्ष दे. पियुष म्हणतो, तू जा, मी इथले सगळे सांभाळतो. दुपारचं जेवण झाल्यावर अतुल मिटिंगसाठी बाहेर जातो. रात्री 10 वाजले तरी घरी परत आलेला नसतो. रात्री आईला फोन करून सांगतो, मला यायला उशीर होईल, किती वाजतील ते सांगता येणार नाही. तुम्ही जेवण करून घ्या व झोपा, मी आलो की फोन करेल. आई म्हणते, काय तुझे काम? सुट्टीवर आहेस तरी तुझे साहेब तुला सोडत नाहीत. बघ लवकरात लवकर ये घरी. अतुल आईला म्हणतो, घरी यायला तरी मला पहाट होईल. तिला आई सांगते, अतुल पहाटे येईल तेव्हा तू आता झोप. मी तिच्या खोलीत जाते. हे सगळे पियुष समोर घडत असते. त्याला कळते अतुल पहाटेपर्यंत येणार आहे ते. पियुष लहानपणापासून अतुलच्या घरी येत जात असतो, त्यामुळे त्याला घराचा कानाकोपरा माहीत असतो. रात्र झालेली असते. शांभवी गाढ झोपलेली असते. अचानक तिच्या अंगावर हात ठेवल्याची जाणीव होते, पण आज शांभवीने पूर्ण अंगावर ओढून घेतलेली असते. ती तोंडावरचे पांघरून खाली घेत नसते. तेव्हा समोरून जोर देऊन तिच्या अंगावरचे पांघरून काढले जाते, तर दोघांचे हात एकमेकांच्या हातात जातात. तितक्यात लाईट लागते, तर समोर बेडवर अतुल असतो, पांघरून घेऊन झोपलेला, व दुसरीकडे पियुष, व समोर शांभवी उभी असते. अतुलच्या हातात पियुषचा हात असतो. तू मला स्वप्नात सुद्धा नव्हते वाटले, तू इतक्या खालच्या थराला जाशील. मी तुला काय समजत होतो? मी तुला माझ्या जवळचा मित्र, माझा भाऊ असे मानले होते, पण तू काय केलेस? का? कशासाठी? मी तुझे काय बिघडवले होते? अतुल हा भाऊक होऊन बोलत असतो, पण शांभवी रागाने पियुषच्या मुस्काटात मारते. त्याला म्हणते, तुला काय वाटले मी शांत बसून निमूट सगळं सहन करेल, कोणाला काही सांगणार नाही? पियुष त्या दोघांकडे पाहत असतो व हसतो. त्याला म्हणतो, तुम्ही आता मला काही पण करा, पण मला तुझा बदला घ्यायचा होता, तो मी घेतला आहे. आता मला काही फरक पडत नाही, कारण तुझ्या आधी मी तिला मिळवले आहे. तू हरला आहे, मी तुला हरवला आहे. पियुष एखाद्या सराईत झिटवलेल्या गुन्हेगारासारखा बोलत होता. पियुष पुढे म्हणतो, तू कायम माझ्या हातातोंडाशी घास आलेला तू हिरावून घेतला आहेस. अगदी शाळेत असल्यापासून ते आजपर्यंत. शाळेत असताना पहिला नंबर मिळावा म्हणून मी तासनतास अभ्यास करायचो, पण तू 1-2 मार्काने मला मात द्यायचास. कॉलेजमध्ये सगळे तुलाच हिरो समजायचे. सगळ्या मुली तुझ्याच भोवती गराडा घालून बसायच्या. नोकरी मिळाली तरी साहेबांचा खास कोण, तर तू. शांभवीला मी मागणी घालणार होतो, मी त्यांच्याकडे जाणार पण होती, तर तुम्ही आधीच लग्न ठरवून बसलात. प्रत्येक गोष्टी ज्या ज्या मला हव्या होत्या त्या तुझ्या वाट्याला आल्या, म्हणून मी ठरवलं माझा हक्क हिसकावून घ्यायचा.
पराजय तुझ्या चेहऱ्यावर मला पाहायचा होता. शांभवी त्याला म्हणते, पराभव त्याचा नाही तर तुझाच झाला आहे. ते चांगले आहेत म्हणून त्यांच्याबरोबर कायम चांगले घडते. पण आज तू तुझ्या हाताने तुझे आयुष्य बर्बाद केलेस. मी पोलिसांना फोन केला होता, ते येतीलच आता. अतुल पियुषला म्हणतो, तुला काय वाटले? तुझ्या ह्या असल्या घाणेरड्या वागण्यामुळे मी शांभवीला सोडेल, मी तुटेल. पण तसे होणार नाही. उलट तुझे सत्य सगळ्यांच्या समोर आणणार. तितक्यात दार वाजते. दार उघडल्यावर समोर घरातले व बरोबर पोलीस असतात. झालेला प्रकार सगळ्यांनाच कळतो. पोलीस पियुषला पकडून घेऊन जातात. अतुलच्या घरातले सगळेजण शांभवीची माफी मागतात. आम्ही तुझे रक्षण करण्यात कमी पडलो. जे झाले ते सगळे विसरून पुढे जा. शांभवी पण स्वतःला सावरून अतुलबरोबर नवीन सुरुवात करते. आज शांभवी अतुलचा संसार सुखात चालू आहे. पण शांभवीच्या लग्नानंतरची पहिली रात्र ती आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.